तिथून धावा तुमच्या काउंट केलेल्या जाणार नाहीयेत, पॉइंट्स तुमच्या काउंट केलेले जाणार नाहीयेत. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. यश पाटील आलाय गोलंदाजीसाठी. आजच्या दिवस रात्र खेळीमधला हा पहिला बॉल घेऊन समोर निलेश भोईर आहेत. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, धावतायत तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक डीप मधून येतात. एक सिंगल रन अकाउंट ओपन झाले गावदेवी ऐरोली या टीमचं. फक्त दिशा दिलेली होती या बॉल वरती. निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमक खेळीसाठी सातत्याने जाणले जातात आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जयेश पाटील सलामीवीर म्हणून सातत्याने आपण त्यांनाही ओळखतोय. यश पाटील 2 पॉवर प्लेची षटकं जी भरपूर महत्वाचे असणारे दोन्ही टीमसाठी. राईट मूव द विकेट पुन्हा एकदा तयार. यावेळेस पायावरती बॉल होता, फक्त दिशा दिलेली आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला षटकार आलाय जेपीच्या बॅटमधनं. 6 धावा. फक्त जेपीने आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकलाय. आजच्या दिवसातील पहिला षटकार. खातं ओपन केलंय स्वतःचं षटकाराच्या साह्याने. 7 धावा दाफलकावरती. उत्कर्ष दिवा टीम लवकरात लवकर ही जोडी तोडावी लागणार आहे, कारण की हे जे 2 खेळाडू आहेत ना ते भरपूर भयंकर आहेत. 2-3 ओव्हर पर्यंत जर टेकले ना 100च्या आसपास टार्गेट ठेवण्याची क्षमता या दोन्ही बॅटर्स मध्ये. यावेळेस लॉर फुलटॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येत आहेत. संग्राम आपल्याला पाहायला मिळतात. 1 रन कंप्लीट झाली आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं गावदेवी ऐरोली टीमच्या माध्यमातून. षटकार ठोकला त्याच्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना पुन्हा एकदा निलेश भोईर यांना आपण स्ट्राईक वरती पाहणार आहोत. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा लागल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 8 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यश पाटील पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. उत्कर्ष दिवा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना दिसतोय. यावेळेस दिशा दिलेली आहे. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु बॉल थांबवण्यामध्ये अयशस्वी होतील. आणखीन एक फटका चांगला पाहायला मिळाला निलेश भोईर यांच्या बॅटमधनं. यावेळेस चौकार पाहायला मिळालाय. 4 धावा. टीमची धावसंख्या 12 रन्स. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. फक्त दिशा दिली आहे. थर्ड मॅनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नाहीये. गलीमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नाहीये. पूर्ण जो त्या ठिकाणी आपण पाहतो एकही क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला नाहीये. शॉर्ट थर्डमॅनच्या अगदी बाजूने हा बॉल निघून गेला 4 धावांसाठी. या मैदानाची आउटफिल्डिंग खूप फास्ट आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला, ज्यामध्ये 12 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट झाली आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा 13 धावा दाफलकावरती लागल्यात. लोकनेते चषक 2026 दुसरा दिवस आपण पाहतोय. दिवस रात्र खेळ आणि त्यामधली पहिली मॅच ज्यामध्ये उत्कर्ष दिवा त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी ऐरोली. जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. फ्लिक केलं. पहिलाच बॉल षटका ठोकला खेळत असताना. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने. संग्राम पुन्हा एकदा पोहोचतील तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन, एक षटकार, एक चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये. आणि पॉवर प्लेचं षटक मात्र संपल्यानंतर चांगली सुरुवात झाली आहे गावदेवी ऐरोली टीमची. 14 बिनगडी बाद आपण पाहतोय. निलेश भोईर 3 चेंडू त्यांनी फेस केले, ज्यामध्ये 6 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्यात. दुसऱ्या बाजूला जयेश पाटील त्यांनीही 3 चेंडू फेस केले आणि 8 धावा त्यांच्याही बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. यश पाटीलच्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. दाफलकावरती लागल्यात. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना ही स्पर्धा यूट्यूबच्या द्वारे लाईव्ह पाहता येते. काली भरपूर प्रमाणामध्ये प्रेक्षकांनी आनंद घेतला या स्पर्धेचा घर बसल्या बसल्या आणि भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होती. आजच्या दिवसामध्ये गर्दी पाहायला मिळणार आहे. शुक्रवारचा दिवस आहे. त्याचबरोबर शुभम कदम आमच्या समवेत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये.
14 धावा धावफलकावरती लागल्यात. सेकंड ओव्हरमध्ये संग्राम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संग्राम सातत्याने आपण पाहिलं संग्रामला की चांगलं प्रदर्शन करत आला आणि BS बॉईज उत्कर्ष दिवा जी स्पर्धा आम्ही केली होती त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ याही खेळाडूने केला होता. इंजर्ड झाला होता तरी मात्र आपल्या संघाची साथ सोडली नव्हती. जयेश पाटील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक वरती आहेत. तिसऱ्या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. एक लॉंग ऑफ आहे आणि त्याचबरोबर पाहतोय कावकॉर्नर रिजनला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. पहिला बॉल घेऊन तयार झालेत संग्राम. जयेश पाटील यांच्यासाठी आडवा बॅटने खेळले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेटला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत. उजव्या हाताचे गोलंदाज आहेत. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत. ऑफस्टंपच्या बाहेर मारा ठेवण्याचा प्रयत्न आणि जिथे मात्र अँगलने मात्र त्रास देऊ शकतो बॅटरला. राऊंड द विकेटने उजव्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी येतो उजव्या हाताच्या बॅटरसाठी थोडंसं कठीण जरूर होतं. यावेळेस फटका समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरचा पहिला चौकार आलाय. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाते. 18 धावा धावफलकावरती. जेपीच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळतो. पॉवर प्ले कसं फोडायचं ना जेपीला चांगलंच माहिती आहे. सलामीवीर म्हणून या बॅटरची ओळख आहे संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तो दर्शवतो. तो सांगतोय की पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करायची ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. स्लॉटमध्ये बॉल द्यायचे नाहीये जेपीला. यावेळेस लाजवाब फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग झालेली आहे. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय जयेश पाटील यांच्या बॅटमधनं. यावेळेस इनफिल्डच्या वरनं खेळला होता आणि आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये संग्राम यांची धुलाई जरूर पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतरचे मात्र दोन्ही बॉल बाउंड्री बाहेर पाठवलेत. यावेळेस थोडीशी मिडफिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला कव्हरच्या रिजनला. पुन्हा एकदा बॅटवरती बॉल व्यवस्थितरीतीने आलेला नाहीये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक विराज आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. 8 धावा आतापर्यंत खर्च केले. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत संग्राम यांचे. 22 धावा सध्या धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेमध्ये जर पाहिलं तर चांगली सुरुवात गावदेव ऐरोली टीमने केलेली आहे. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये. राईट आर्म राऊंड विकेटने संग्राम. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. एक सिंगल रन फक्त पाहायला मिळणार आहे. शांत ठेवले. त्याच्यानंतर 2 चौकार आले. त्याच्यानंतर आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर सिंगल रन. निलेश भोईर तेही थोडे शांत पाहायला मिळतात. एक चौकार जरूर त्यांच्या बॅटमधनं आला. गलीमधून एक चौकार त्यांच्याही बॅटमध्ये पाहायला मिळाला. 23 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमधला. त्यानंतर फील्ड जे आहे ते पूर्णपणे ओपन होणार आहे. 30 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटच्या बाजूने हा बॉल निघून चाललाय. शेवटच्या बॉलवरती हा चौकार आलाय. निलेश भोईर यांच्या बॅटमधनं पॉवर प्ले पूर्णपणे गावदेवी ऐरोली टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला आहे. 27 बिनगडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवरती 27 धावा. पूर्णपणे पॉवर प्ले जे आहे ना ते गावदेवी ऐरोली टीमच्या बाजूने राहिला आणि जिथे आम्ही उल्लेख करत होतो की या जोडीला लवकरात लवकर तोडावी लागणार आहे उत्कर्ष दिवा टीमला. कारण की दोन्ही बॅटर जर मैदानाच्या आतमध्ये अजून एक ओव्हर खेळतायत ना तर भरपूर मोठं लक्ष पाहायला मिळेल आपल्याला गावदेवी ऐरोली टीमच्या माध्यमातून. कारण की सातत्याने या दोन्ही बॅटर्सची पार्टनरशिप आपण पाहिलेली आहे. मग 80, 90, 95, 85 अशी धावसंख्येची पार्टनरशिप दोन्ही बॅटर्समध्ये आपण सातत्याने पाहतो. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतील. यश पाटील संघाच्या वतीनं 3रं षटक स्वतः
दुसरं षटक घेऊन होते स्वतःचं. तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. तर सेकंड ओव्हरमध्ये भरपूर धावा संग्रामच्या ओव्हरमध्येही आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. 2 जेपीच्या बॅटमधनं, एक निलेश भोईर यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात. गोलंदाज यश पाटील पुन्हा एकदा तयार होत आहेत. राईट अप ओ द विकेटने पहिला बॉल. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल आहे. काऊ कॉर्नरला संग्राम पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे. एक सिंगल रन इथून कमबॅक करायचं आहे उत्कर्ष दिवा टीमला. इथून कमबॅक करत असताना मात्र विकेट ही भरपूर महत्त्वाची. विकेट तुम्हाला घ्यावी लागणार आहे, अन्यथा हे मैदानावरती बॅटर्स जे तोडून काढतील गोलंदाजांना. 28 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. इथून फील्ड ओपन झालेली आहे. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आपल्याला. शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक लाजवाब डिलिव्हरी पाहायला मिळाली. शांत ठेवलाय निलेश भोईर यांना. पहिले 2 बॉल जर पहिले तर चांगल्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळालेत. शॉर्ट पॉईंटलाही क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरला एक क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डिंग चांगली सेट केलेली आहे उत्कर्ष दिवा टीमने. यश आपल्याला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. फिल्डिंगची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते, जी निलेश भोईर यांच्यासाठी सजवली गेली या मैदानावरती. गोलंदाज यश पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. परत वाईट बॉल. कदाचित हा बॉल जो आहे तो वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात नक्की इरादा काय होता, ज्या पद्धतीने यशने बॉल टाकला होता. यश पाटील पहिला बॉलवरती सिंगल आली आहे. मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. ही लेंथ, ही लाईन आपल्याला पाहायला मिळतं. वाईट यॉर्करची लाईन लेंथ आहे. यावेळेस बॅटची एज लागलेली आहे. विकेट किपरच्या बाजूने हा बॉल चाललाय लॉंग लेगला. आज चौकार नशीब असा मिळतोय गावदी ऐरोली या टीमला. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा 33 आपल्याला पाहायला मिळतात. निलेश भोईर स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये, संघर्ष करतात सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि संघर्ष करत असताना मात्र हा संघर्षमय चौकार गावदेवी ऐरोली टीमसाठी. या ओव्हरमध्ये संघर्ष करताना दिसलेत आपल्याला निलेश भोईर. कारण की पहिला बॉल जो डॉट आला त्याच्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा लाईन लेथ खूप चांगली आहे यश पाटील यांची. कारण की व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवतात. आडवा पट्टा खूप चांगला आहे निलेश भोईर यांचा, माहिती आहे. यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ही रणनीती खूप चांगली आहे निलेश भोईरच्या विरोधामध्ये. निलेश भोईरला स्लॉटमध्ये बॉल द्यायचा नाही. ओव्हर पिच बॉल टाकाल तर तो बॉन्डलाईनच्या बाहेर, मग लॉंग ऑन आणि कॉर्नरच्या वरनं षटकार ठोकेल. जर शॉर्ट बॉल टाकताय तर तुम्ही मिड विकेट स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार आपल्याला पाहायला मिळणारा. म्हणूनच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. तिथे भीतीचंही वातावरण आहे कारण की शॉर्ट पॉईंट तैनात केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. यावेळेस दिशा जर पाहिली भरपूर बाहेरचा हा चेंडू, पंजांचा इशारा आला. हा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा 1ने पुढे जात असताना 34 या आकड्यावरती. जो टप्पा ज्या लाईन लेनने तो गोलंदाजी करतोय आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल. तो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्नच करतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे कदाचित बॉल जाऊ शकतो, त्यालाही रेडी राहावं लागणार आहे. यावेळेस फाटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झाले त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करतील आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावी बरोबर मात्र संघ पुढे जात असताना 36 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा 1 बॉल शिल्लक का या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. 23 धावा वैयक्तिक खर्च केलेत यश पाटीलने. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 36 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी ऐरोली त्यांच्या विरोधामध्ये उत्कर्ष दिवा. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधले दोन्ही संघ माथाभार आहेत. भरपूर साऱ्या स्पर्धा याही टीम्सने जिंकलेल्या आहेत. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये दोन्ही संघ मात्र रायगड विभागामध्ये खेळत असतात. कधी कधी आपण पाहतो त्यांना. शेवटचा बॉल आहे. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा लाईन आपण पाहतो. टप्पा थोडासा मागे खेचला. 5 बॉल जे टाकले ना ते ओव्हर पिच पाहायला मिळाले. गुड लेंथ वरती वाईट यॉर्कर टाकण्याचे प्रयत्न केलेत, पण शेवटचा बॉल सरप्राईज केलं निलेश भोईरला. शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न, टप्पा थोडासा मागे आपल्याला पाहायला मिळाला. यश पाटील यांच्या माध्यमातून यष्टांवरनं हा बॉल घेऊन गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गावदेवी ऐरोली संघ जाऊन पोहोचलाय 36 बिनगडी बाद.
प्लीज विनंती करते दोन्ही टीमचे कॅप्टन पुढचा सामना करावे 11 करावे त्यांच्या विरोधामध्ये जय बालाजी रबाळे. दोन्ही टीमचे कॅप्टन तर प्लीज विनंती करते टॉस साठी आपण यायचं आहे. जय बालाजी रबाळे आणि करावे 11 करावे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचं आहे. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. करावे 11 करावे त्यांच्या विरोधामध्ये जय बालाजी रबाळे. थँक्यू सो मच. 3 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालं. रणनीती तयार केली असणार आहे दोन्ही टीम्सने. 36 धावा चांगल्या थांबवल्या 3 ओव्हरच्या खेळामध्ये. 36च्या धावसंख्येवरती बिनगडी बाद गावदेवी ऐरोली संघ. तर मोनिश पाटील आलेत गोलंदाजीसाठी चौथ्या ओव्हरमध्ये. समोर जयेश पाटील आहेत. 9 बॉल त्यांनी फेस केलेत. 18 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. मोनिश पाटील समोर जयेश पाटील आहेत. गावदेवी ऐरोली त्यांच्या विरोधामध्ये उत्कर्ष दिवा. हा पहिला सामना आपण पाहतोय. यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे करावे 11 करावे त्यांच्या विरोधामध्ये जय बालाजी रबाळे. या दोन टीम्सच्या दरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. ही षटक भरपूर महत्त्वाचा असणार आहे कारण की धावा कमी झाल्यात. या 2 ओव्हरमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न बॅट्समन करतील. यावेळेस शॉर्ट बॉल टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि दुसरीचा प्रयत्न करता करता हा बॉल बॉन्डलाईनच्या बाहेर निघून गेला. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. स्वागत केले मोनिश पाटीलचं जयेश पाटीलने चौकाराच्या साह्याने. पहिल्या बॉलवरती चौकार. टीमची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती लागल्यात. लोकनेते चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपण भरपूर चढ उतार पाहिलेले आहेत आणि सातत्याने गोलंदाजांचा दबदबा सध्या तरी कालच्या दिवसाचा खेळ पाहता सध्या तरी जर पाहिलं ना तर गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे या स्पर्धेमध्ये. तो आजच्या दिवसामध्ये बॅटर बॅटिंग चांगली करतील का? कारण कालच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहिलेले नाही आहे त्या मैदानावरती आपण. मोनिश पाटील पुन्हा एकदा तयार होत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला. वळीस पंचांनी आमच्यापर्यंत इशारा केला. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळणार आहे गावदेवी ऐरोली टीमला. प्रेशरमध्ये असणार आहे गोलंदाज कारण की दोन्ही बॅटर आता सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. जयेश पाटीलने 10 बॉल खेळलेत. त्याच्या बॅटमधून 22 धावा आल्यात. निलेश भोईरने 9 बॉलचा खेळ आतापर्यंत त्यांनी खेळला. 16 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे दोन्ही बॅटर जे आहेत ते सेट झालेत आणि आता इथून अटॅकच करायचा आहे. दोन्ही बॅटरला माहिती आहे मागे मिडल ऑर्डरमध्ये चांगले बॅटर्स आमच्याकडे अजूनपर्यंत पडलेत. प्रीतम पाटील ग्रेट फिनिशर. त्यानंतर जगदीश पगडे सारखा खेळाडू देखील या टीममध्ये आहे या स्क्वॉडमध्ये. म्हणूनच आता इथून अटॅकिंग गेम आपल्याला पाहायला मिळेल या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. यावेळेस पायावरती हा बॉल जोरदार अपील केलेली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल रन मिळणार. दोन्ही बॅटर स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये. ही खेळपट्टी मात्र गोलंदाजांना भरपूर मदत देत आलेली आहे. चौकार जर पाहिला ना तर टॉप एज नाही त्यानंतर थर्डमॅनला आपण ते चौकार पाहिलेत. विकेट किपरच्या बाजूने बॅटला बॉल लागल्यानंतर ब्रश झाल्यानंतर लॉंग लेगला ते चौकार पाहिलेत. नशिबाचे चौकार 2 ते 4 आलेले आहेत या टीमसाठी. म्हणून जर गोलंदाजचा दबदबा आपण पाहतो या मॅचमध्ये राहिलेल्या ऑफ स्टंपच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला होता. हा बॉल अपील केली होती. पंचांचा चांगला निर्णय पाहायला मिळाला. 42 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा लाजवाब डिलिव्हरी पाहायला मिळते. आणखीन एक खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मोनिश पाटील या चौथ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे. या चौथ्या ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू मिळवून द्यायचं आपल्या टीमला. ओव्हर पिच बॉल होता. यॉर्कर पद्धतीचा हा बॉल. यष्टी थोडीशी वाचली गेली. ऑफ स्टंप वाचला गेला. अपील केली होती त्या ठिकाणी मोनिश पाटीलने लेग बिफोरची. परंतु बॉल आणि शरीराचा काहीच संबंध नाही आहे. तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत टाकून झाला. ते 42 धावा धावफलकावरती.
शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. दिशा आपण पाहतोय तीही चांगली पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी करतायत. निलेश भोईरच्या विरोधामध्ये जी रणनीती वापरली आहे ना ती खूप चांगली पाहायला मिळाली. उत्कर्ष दिवा टीम पुन्हा एकदा आपण पाहतो ॲक्शन रिप्लेमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर या लाईन लेंथने भरपूर त्रास दिला या मॅचमध्ये निलेश भोईरला. मुंबईचा वीरेंद्र सेहवाग आज मात्र शांत आहे या मॅचमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचे जे बॉल आहेत ना ते भरपूर त्रास देऊन गेलेत निलेश भोईरला. यावेळेस हा बॉल चुकीचा आहे की काय? फुल टॉस बॉल आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर येईल. जे स्क्वेअर लेगला जे पंच आहेत ते आम्हाला इशारा देखील देतात. हा नो बॉल आहे. हा बीमर बॉल आहे. नो बॉल त्याच्यावरती 2 धाव मिळतील. पुढचा बॉल जो असणार तो फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार. आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला DRS अवेलेबल आहे. तुम्ही DRS घेऊ शकता. ते DRS व्हाईट बॉल रन आउट नो बॉलसाठी आणि तो बीमरसाठी DRS वापरला गेला. आता पाहूया कमरेच्या वर हा बॉल आहे का? कारण की DRSचा आता वापर केला उत्कर्ष दिवा टीमने. इथून जर निर्णय DRS जर तुमचा सक्सेस होतोय तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल DRS घेण्याची. अन्यथा तुम्ही रिव्ह्यू जो आहे तो गमवाल. डिसिजन जर पंचांच्या बाजूने गेला तर रिव्ह्यू जो आहे ना तो तुम्ही गमवाल. नो बॉल आहे. पंचांचा इशारा आला. हा नो बॉल असणारा. ओमी केणी देखील आपल्याला खेळताना दिसणार आहेत. ते आता दिसलेत आम्हाला. ओमी केणी यांची वाट कदाचित पाहत होते. जे 5 मिनिटाचा वेळ लारादादा यांनी दिला होता त्या 5 मिनिटाच्या वेळामध्येच कदाचित या खेळाडूची वाट पाहत होते. हा बीमर बॉल बॅटवरती बॉल एकतर येत नाहीत निलेश भोईरच्या. आणि जर तुम्ही निलेश भोईरला अशा संध्या द्याल ना तर निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा त्याच्या फ्लोमध्ये येऊ शकतो. फ्री हिटचा बॉल असणारा. टीमची धावसंख्या 45 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक. फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी समोर बॅटर पाहायला मिळतोय निलेश भोईर. तोही आता तयारीत आहे. त्यालाही माहिती आहे इथून जर संधी निघून गेली तर समोरच्या टीममध्ये आता आक्रमक बॅटर आहे. उत्कर्ष दिवा टीमकडनं खेळताना आज आपण त्यांना पाहणार आहोत. ओमी केणी सेकंड इनिंगमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. 45 धावा दाफलकावरती. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका उत्कर्ष दिवा टीम प्लीज विनंती करतोय. भरपूर वेळ तुम्ही घेताय प्लीज विनंती करतोय. फ्री हिटचा बॉल आहे. 45 धावा दाफलकावरती लागल्यात. त्यावेळेस समोरच्या दिशेला खेळले आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे ओमी. एक सिंगल रन मिळणार आहे. जास्त नुकसान झालेलं नाहीये या बॉलवरती उत्कर्ष दिवा टीमचं. यावेळेस जर पाहिलं ना तर आमच्या मेगा स्क्रीनवरती दिसला आम्हाला की ऑफ स्टंपच्या बाहेर पूर्णपणे आला होता. तिन्ही स्टंप जे आहेत सोडले होते निलेश भोईरने. जी रणनीती त्याच्या विरोधामध्ये वापरली गेली ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर किंवा ती पिचिंग ती लाईन लेंथ ती कव्हर करण्याचा प्रयत्न मात्र करत होते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. मोनिश पाटील समोर जयेश पाटील आहेत. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल लाजवाब षटक पाहायला मिळालं ज्यामध्ये चौकारही आला. या ओव्हरमध्ये एक व्हाईट बॉलही पाहायला मिळाला. नो बॉलवरती 2 धावाही आल्यात. फ्री हिटही आला. परंतु या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 9. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. करावे 11 करावे विरुद्ध जय बालाजी रबाळे. हा दुसरा कॉल आहे आपल्याला ऑफिशियल. इनिंग संपण्या अगोदर आपल्याला व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी केला जाईल याची आपण नोंद घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रोहितजी भोपे यांच्याकडे वळूया. थँक्यू सो मच युवराजजी माळी सर. खऱ्या अर्थाने आपण परफॉर्मन्स पाहतो आहे उत्कर्ष दिवा टीमचा. ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने प्रभावित केलं मोनिश पाटील. शेवटच्या ओव्हरमध्ये आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज कोण येतात? वैभव मडवी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीसाठी. आणि अग्री कोळी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 ज्यामध्ये मालिकावीरचा मानकरी राहिला होता वैभव मडवी. हा पहिला खेळाडू आहे आणि अग्री कोळी प्रीमियर लीगमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी उचलली होती. तो सध्या गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. वैभव मडवी समोर आहे निलेश भोईर. पहिला बॉल शेवट. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल टाकला. बॅटवरती बॉल व्यवस्थित आलेला नाहीये. यशने कॉल दिलाय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळाली उत्कर्ष दिवा टीमला.
भरपूर स्ट्रगल केलं निलेश भुईरने या मॅच मध्ये आणि शेवटी मात्र त्याला परतावं लागतंय. 13 बॉल त्याने फेस केले, त्याच्या बॅटमधनं 19 धावसंख्येचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिली विकेट मिळाली आहे उत्कर्ष दिबा या टीमला. सिक्स 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निलेश भुईर संघर्षमय खेळी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे, भरपूर स्ट्रगल केलाय निलेश भुईरने. सेहेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. विकेट क्रमांक पहिली गमावली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटर आल्यात. या स्पेशलिस्ट या शेवटच्या ओव्हरसाठी तो जाणला जातो, या शेवटच्या काही बॉलसाठी तो जाणला जातो. मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील आलेत. आणखीन एक डेंजरस लेफ्ट हँडर या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रीतम पाटील ग्रेट फिनिशर म्हणून ओळख सातत्याने या खेळाडूने नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये केलेली आहे आणि सध्या तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी तयार आहे. या मैदानावरती डावखुरा त्याच्या बॅटरला ॲडव्हान्टेज आहे, कारण की ऑन साईड जे आहे ना ते जवळ आहे. या मैदानाची छोटीशी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर वेगाने हा बॉल टाकलाय वैभव मडवी. आणखीन एक विकेट. प्रीतम पाटील यांच्याही खेळीचा मात्र अंत झाला. पहिलाच बॉल खेळत असताना मात्र इथे बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत वैभव मडवी. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट घेतलेत आणि आता सध्या हॅट्रिक वरती पाहायला मिळणार आहेत. वरती लागल्यात. या खेळपट्टीवरती आम्ही म्हटलं होतं की गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. या खेळपट्टीवरती बॅटिंग करण्यासाठी थोडासा त्रास जरूर बॅटरला झालाय कालपासनं आणि आज पहिल्या मॅच मध्ये आपण तेच चित्र पाहतोय. 46 धावा धावफलकावरती शेवटचे काही 4 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आलेत. हॅट्रिक वरती आहेत आणि वैभव मडवी हे जुने जाणते खेळाडू आहेत. या टीमसाठी भरपूर वर्ष नेतृत्व केलंय नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. ही ओळख बनलेली आहे. उत्कर्ष दिवा टीम आणि वैभव मडवी हे नातं भरपूर जुनं आहे या टीम सोबत. या संपूर्ण संघाला मात्र एकत्रित घेऊन चालणारा हा खेळाडू आज आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा विकेट मिळवून देतो. जगदीश पगडे ज्या 2 बॅटर्सचा आम्ही उल्लेख केला होता, प्रीतम पाटील, जगदीश पगडे. प्रीतम पाटील बाद झाले, जगदीश पगडे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 46 वरती 2 हॅट्रिक वरती आहेत. वैभव मडवी राईट आर्म ओ द विकेट. यावेळेस हा बॉल खूप चांगला पाहायला मिळतो. विकेट किपरने प्रयत्न खूप चांगले केले, परंतु या शेवटच्या क्षणाला मात्र रन घेतलेली आहे. शेवटचे 3 बॉल जयेश पाटीलला फेस करायचे आहेत. टाळ्यांचा आवाज वैभव मडवी यांच्यासाठी येतोय. त्यांच्या खेळाडूंकडनं त्यांना शाबासकी मिळते, कारण की शेवटच्या काही डेथ ओव्हरमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करणं हे खऱ्या अर्थाने जिगरा लागतो. भरपूर मोठं जिगरा लागतो शेवटच्या ओव्हरमध्ये, कारण की बॅटर एकच तयारीमध्ये असतो की मला बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचा आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांना भरपूर विचार करावा लागतो. स्लोअरवर टाकावा लागतो, स्लोअर बाउन्सरचा प्रयत्न करावा लागतो. यावेळेस आणखीन एक प्लॅन मिस, आणखीन एक डॉट बॉल. जयेश पाटील हाही खेळाडू स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. अशा पद्धतीचं क्रिकेट गावदेवी ऐरोली टीमच्या माध्यमातून तरी जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळालेला नाहीये, कारण की 3 ओव्हरपर्यंत जयेश पाटील आणि निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये थांबलेले होते आणि फक्त 46 धावा 47 धावा या धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. वैभव मडवी यांचं कौतुक करावं लागणार आहे. जिथे 4 बॉल टाकून झालेत, 1 धाव फक्त वैभव मडवीने आतापर्यंत खर्च केलेली आहेत. लाजवाब षटक पाहायला मिळतं. यावेळेस मिस टाइम झालाय. वैभव मडवी तिसऱ्या विकेट मध्ये पुन्हा एकदा तयारीत आहेत. कॅच पकडलेली आहे आणि तिसरी विकेट. 2 सलामीवीर त्यांना मात्र परतीचा रस्ता दाखवलाय आणि एक प्रीतम पाटील यांची विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळालेली आहे. 47 वरती हा तिसरा धक्का लागलाय. आतमध्ये विकी आलेत. युवराज सर पहा ना, जे भल्या भल्या मोठमोठ्या संघांना हे 3 बॅटर बाद होत नाही कधी कधी.
त्या एका गोलंदाजाने 3 बॅटर्सला बाद करण्याचा कारनामा केला. निलेश भोईर, जयेश पाटील, प्रीतम पाटील हे भरपूर भयंकर बॅट्समॅन आहेत आणि त्यांना बाद करण्याचं काम वैभवने केलं. शेवटचा बॉल तोही शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळणारा. 48 रन्स 48 धावा धावफलकावरती. गावदेवी ऐरोली टीम जरी धावा कमी असल्या तरी हे मैदान जे आहे ना ते आता दिवसा आपण जसा खेळ खेळतो, दिवसा जशी खेळपट्टी खेळ दाखवते आपल्याला तसा खेळ दाखवणारा नाही आहे. कारण की या मैदानावरती डिपेंड होता नाही पाहिल्यात कालच्या दिवसामध्ये धावा. शेवटचा बॉल त्रिफळाची चौथी विकेट मिळाली. वैभव मडवी लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. 4 विकेट 2 धावा खर्च केल्यात. 48 वरती चौथा धक्का आणि 4ही विकेट्स वैभव मडवी यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर मग पाहताय नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा गोड आवाज उमेशजी म्हात्रे सरांचं देखील नुकतंच आगमन होत आहे. त्यांचंही सरचे स्वागत करतोय. 48 धावा धावफलकावरती लागलेत आणि 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे गावदेवी ऐरोली टीमला. इथून या धावा डिपेंड होऊ शकतात. कालच्या दिवसामध्ये 24 बॉलमध्ये 21 धावा डिपेंड करायच्या होत्या नेरूळ टीमला आणि तिथे मात्र चांगली लढत त्यांनी दिली होती. 12 बॉल 14ची मॅच ते घेऊन गेले होते आणि शिरोने टीमनेही 2 वेळा कालच्या दिवसामध्ये धावा ज्या ते डिफेंड केल्या. 54 धावा पहिल्या मॅचमध्ये त्यांनी डिफेंड केल्या होत्या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. 48 धावा डिफेंड होऊ शकतात. दोन्ही टीमचे कॅप्टन पुढच्या मॅचसाठी प्लीज विनंती करतोय. करावे 11 करावे टीमचे कॅप्टन आपण हरदेव तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत तर प्लीज विनंती करतोय. जय बालाजी रबाळे टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस केला जाणारा आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसा आवाज कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला करावे 11 करावे आणि जय बालाजी रबाळे कॅप्चर होते का बरोबर. सन्माननीय समाजसेवक सुनीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सूरजजी पाटील साहेब आणि सूरजजी पाटील साहेब टॉस जिंकला. 2 मिनिटं बघता हरदेव. जय बालाजी रबाळे या टीमने टॉस जिंकलेला. कॅप्टन टॉस जिंकला. निर्णय काय असणारा अभी थोड़े टाइम में बताते. आणि एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळत असताना हे आयोजन कसं वाटलं. ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आलात, जेव्हा एंट्री केलात आणि लोकनेता चषक ही दिवसा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळायची, डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहायला मिळायची, परंतु यावेळेस दिवस रात्रीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कसं वाटतं या मैदानावरती खेळत असताना. या अगोदरही तुम्ही या मैदानावरती खेळलेले आहात.
कसं वाटतं हे मैदानावरती खेळत असताना आणि त्याचबरोबर या स्पर्धेबद्दल काय सांगाल? टूर्नामेंट तो बहुत अच्छा है और ऐसा खेलने के लिए मिल रहा है तो चांस करेंगे कि ज़्यादा से ज़्यादा जीतने का। तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो. हरदेव तांडेल यांच्याकडे आम्ही जातो. हरदेव टॉस गमावलं, प्रथमतः बॅटिंग करायची आहे. भरपूर काही चुका झाल्या, परंतु या अंगामध्ये संघ चांगलं प्रदर्शन करत आलाय. करावे 11 ट्रॉफ्या जिंकल्यात. तर शेलकरच्या नाईटमध्ये जे झालंय ते खऱ्या अर्थाने नव्हतं व्हायला पाहिजे होतं, परंतु प्रयत्न चांगले झालेत. यावेळेस संघ चांगला खेळतोय. काय सांगाल एकंदरीत संघाबद्दल? नक्कीच आम्ही संघ चांगला बांधलाय आणि पुढे चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करू. अरे तुम्ही एक मोठे आयोजक आहात आणि हे आयोजन पाहता कसं वाटतंय? प्रथमतःच आपण पाहता लोकनेते चषक जो आहे ना, तो आपल्याला रात्रीच्या खेळामध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहात तुम्ही. या अगोदरही लोकनेते चषक ही स्पर्धा व्हायची, परंतु दिवसा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळायची, परंतु यावेळेस आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅट पाहायला मिळतोय. काय सांगाल? पिंक थीम आहे आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बाईक देखील ठेवली गेली आहे. हे मैदान जे आहे ते प्रत्येक नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या खेळाडूचं आवडतं मैदान आहे. काय सांगाल? नक्कीच रजनी क्रिकेट म्हटलं तरी प्रत्येकाला रजनी खेळावं वाटतं. जेव्हा रजनी क्रिकेटचं आयोजन होतं आपण आयोजकांना स्वतः फोन करतो की आमचा लास्ट लावून ठेव, नाईटला ठेव. पण आपण आयोजकांचं कौतुक करूया की त्यांनी म्हणजे स्पर्धा ही रजनीमध्येच चालू केलेली आहे. तर नवीन नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल आणि चांगला प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी सर्वांनी याचा फायदा घ्यावा. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय जय बालाजी रबाळे या टीमने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला की प्रथमतः ते गोलंदाजी करतील आणि बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत करावे 11 करावे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे जॉईन होणार आहेत युवराजी माळी सर. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. रोहित भोपे यांचा सुमधुर आवाज, त्यांची सुमधुर वाणी आपण ऐकत होतात. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आणि कुशल 11 जय गणेश सारसुळे आयोजित लोकनेते चषक 2026 आणि तब्बल 6वं पर्व या स्पर्धेचा आणि यावर्षी आपण पाहतोय नाईट फॉर्मॅटमध्ये रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा संपन्न होते. पहिला सामना आज आपण पाहतोय तिसरी रात्र आणि ग्रामीण गटातील दुसरी रात्र, जिथे 49 धावांचं आव्हाने उत्कर्ष दिवा या टीम समोर. सुरुवातीला फलंदाजी केली गावदेवी ऐरोली संघाने आणि 48 उभारल्या. सुरुवात रोहित जे आपण पाहिलं की खूप आक्रमक झाली होती. निलेश भोईर असतील, जयेश पाटील असतील, त्यानंतर मात्र गोलंदाजांचा दबदबा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला, जिथे मनीचं षटक असेल, वैभवचं ते शेवटचं षटक जिथे 4 विकेट्स आल्या आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि त्यामुळेच आपण पाहतोय धावफलक रोखलं गेलं ते 48 वर. चर्चा आपण पाहतोय सर्वदूर या क्रीडा स्पर्धेची, कारण आपण पाहतोय तब्बल 32 संघांचा समावेश. मालिकावीरसाठी आपण पाहतोय एक आकर्षक बाईक, तब्बल 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय तब्बल 1 लाख, तृतीय आणि चतुर्थ अनुक्रमे आपण पाहतोय प्रत्येकी 50,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अशी या स्पर्धेची रूपरेषा. ओमी केन आणि त्याच्या समवेत आहे विराज मडवी, ही विस्फोटक जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आत दाखल झाली आहे. भरपूर मेहनत आपण पाहतोय सर्व कुशल 11 जय गणेश सारसुळे. खरं तर या संपूर्ण व्यवस्थापकामध्ये, खरं तर आयोजनामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे, त्याबद्दल देखील चर्चा होईल. तर फ्लडलाईट्स ऑन झाल्यात. आपण पाहतोय उत्तरार्धाला करूया शुभारंभ. विघ्नहर्त्याला नमन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमोपंत आनंत या राघवाचा. हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र आपण त्रिवार वंदन करूया. गणिमांच्या देखता फौजा रणशुरांच्या भुरभुरती भुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्ष आणि परमार्थी. ज्या राजाचा नुसतं नामोल्लेख केला, गजर केला, तर अंगात जणू 10-3चं बळ संचारत आहे छत्रपती शिवाजी महाराज. उत्तरार्धाला सुरुवात होते. पंचांचा हिरवा कंदी ग्रीन सिग्नल. बॉलिंग मार्कवर राकेश जाधव. 5 षटकांमध्ये 49 धावांचं आव्हान आणि पहिला चेंडू फेस करतोय ओमी केनी. पहिलाच बॉल शफल झाले. हाफ ट्रॅकर बॉलला मात्र पुल मारत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल. भव्य स्वागत केलंय पहिल्याच बॉलवर षटकार.
आणि समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज, हे बॅटल चांगलं पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवर राकेश जाधवला आसमान दाखवलं. हो, इथे बघा चांगली रणनीती होती, मात्र जास्तच बाहेर ठेवला हा चेंडू. लाईन खराब होती, व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. क्रीजच्या खोलवरतेचा वापर, क्रीजच्या डेप्थचा वापर आणि प्रत्येक चेंडूवर आपण पाहतोय शफल होण्याचं खरं तर नक्कीच कौशल्य ओमी केनेकडे सातत्याने. म्हणजे मानसिकता स्पष्ट आहे की गोलंदाजाला अनसेटल करायचंय, त्याला सेटल होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे फुटवर्क इथे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. वाईड बॉल नक्कीच आलाय यावेळेस. बघा रिव्हर्स स्वीप करत असताना बॉल चाललाय तो डीप बॅकवर्ड पॉइंट आणि अगदी थर्डमॅनच्या मधून अलॉंग द कार्पेट. थोडंसं इम्प्रोवाइज केलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया tenniscricket.in माध्यमातून. शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय अगदी क्रॉस बॅटेड रिव्हर्स स्वीप पॉइंटच्या दिशेने मात्र बॉलला ढकललं होतं आणि इथे 4 धावा प्राप्त केल्यात. लवकरात लवकर सामना फिनिश करायचा याच इराद्याने जणू ओमी केने मैदानामध्ये उतरले असं दिसतंय. कारण 49 धावा जरी असल्या तरी पॉवर प्लेचा चांगला वापर करायचा. जिथे फील्ड रिस्ट्रिक्शन आहेत, 2 खेळाडू फक्त सीमारेषे लगत आहे, त्याचा फायदा उचलायचा, गॅप शोधायचे आणि गोलंदाजच्या गतीचा चांगला वापर करायचा आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. 2 चेंडू फक्त झालेत आणि 11 धावा. षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट, चौकार. राकेश जाधव आपण पाहतो कमबॅक करण्यासाठी उत्सुक असणार आहे, कारण दबाव त्याच्यावर आता निर्माण झालाय, कारण भरपूर धावा पहिल्या 2 बॉलवर आल्यात. हो, चांगला चेंडू आपण पाहतो यॉर्कर लाईनचा. इथे थोडंसं कॉलिंग मध्ये अभाव होता. एखाद्या खेळाडूला नॉन स्ट्रायकिंगच्या स्टंप जवळ असणं गरजेचं होतं. खोलवर टप्प्याचा बॉल होता, पाठीमागे लेग स्लिपने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. जगदीशला आपण पाहिलं त्या ठिकाणी. मात्र इकडे नॉन स्ट्राईकला एखादा खेळाडू असता तर कदाचित ती प्राइज विकेट ओमी केनीची प्राप्त करता आली असती. सिंगल मिळाली. टीमची टोटल 12 या धावसंख्येवर. श्रीरामलीला क्रीडांगण आपण पाहतोय, सारसोळे गावामध्ये आपण आहोत. चर्चा खरं तर या क्रीडांगणाची नेहमीच राहिली आहे. ऐतिहासिक क्रीडांगण, ऐतिहासिक स्पर्धा, ऐतिहासिक सामने, अनेक खेळाडू याच क्रीडांगणावर घडले. आपल्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली. संपूर्ण चर्चा राहील या स्पर्धेमध्ये. थोडासा स्लोअर वनचा वापर केलाय. जसा उजव्या हाताचा फलंदाज समोर आलाय, चेंडूची गती कमी केली, थोडासा अँगल बनवण्याचा प्रयत्न केला, राऊंड द विकेट आले. याचा रिव्ह्यू घेतलाय तो फलंदाजांनी. बॅट्समन रिव्ह्यू, पंचांनी फेअर चेंडू सांगितलाय, फेअर बॉल, त्याला चॅलेंज केलंय तेव्हा बॅटिंग करणाऱ्या टीमने. एक रिव्ह्यू आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलाय पर इनिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल, त्यामुळे आता रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमने गमावलाय. बिकॉज लाईन्स बिलॉंग टू अंपायर. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. हो, थोडासा खाली राहिला चेंडू आपण पाहतोय. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर तितकी उसळी प्राप्त केली नाही. जशी स्ट्राईक रोटेट झाली आपण पाहतोय धावगती थांबली गेली, किंबहुना थांबवलं गेलं राकेशच्या माध्यमातून. कारण 49 धावा जरी 5 षटकं असतील तरी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10च धावा आल्या होत्या आणि तिथे धावगती रोखली गेली होती. त्यामुळे या क्रीडांगणावर चेसिंग करणं तितकं सोपं नसणारच आहे. लिडिंग एज लागली होती आपण पाहतोय. कीपर होते निलेश, त्याच्या मात्र आवाक्याच्या बाहेर बॉल होता. शेवटचा बॉल आलाय तो डॉट. पहिलं षटक संपलंय. टीमची टोटल आहे ती 12 धावा. अजूनही 37 करायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये. आणि पहा ऑन स्क्रीन आपण पाहताय NMPL कमिशनर आदरणीय दीपक बाळाराम पाटील दादांचे अगदी जवळचे मित्र करणजी म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. त्यांचा आपण बॅनर सध्या ऑन स्क्रीन tenniscricket.in च्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा करणजी म्हात्रे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बॅक टू क्रिकेट जाऊया. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात, अजूनही 37 करायच्या. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकेटची नितांत आवश्यकता आणि खास करून ओमी केनेची जी की प्राइज विकेट आहे त्याच्यासाठी आपण पाहतोय फ्लाय स्लिप, लेग स्लिप, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ लेग खेळाडू तैनात, मिड ऑन मध्ये खेळाडू तैनात, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला चेंडू फुल टॉस पायावर टाकलाय.
पाठीमागे बॉल अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील आपण पाहिलं षटकाराने आणि दुसऱ्या ओव्हरची देखील सुरुवात ही झाली आहे षटकाराने. अगदी विकेट टू विकेट लाईन नक्कीच होती, मात्र अगदी पायावर हा फुलर लेनचा बॉल होता. त्याला फक्त टाइम केलं, कनेक्ट केलं आणि बॉलला पाठवलं ते फाईन लेगला. टीमची टोटल पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावर होत आहेत. पुढच्या सामन्यामध्ये करावे 11 करावे आणि जय बालाजी रबाळे इन ॲक्शन असतील. आमचे जवळचे मित्र आणि खूप चांगले स्कोरर आणि क्रिकेटर रोनक तांडेल यांचे आगमन झाले. वेलकम रोनक, आपलंही सहर्ष स्वागत आहे. स्ट्रायकर बॉलर सध्या करावे संघाचे आहेत, इन ॲक्शन असतील. मैदानाच्या दिशेने धावूया. पुन्हा एकदा घुटना टेक आणि सिक्सर देख नी बेंड करत असताना पुन्हा एकदा परफेक्ट मॉडेलिंग. खराब गोलंदाजी आपण म्हणूया करणच्या माध्यमातून. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार. आपण ऐकतोय ते जेडीएम साऊंड सारसोळे आणि डीजे महेश यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल हो, यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय, परफेक्ट यॉर्कर लाईनचा. फक्त सन्मान देत असताना या चेंडूला मात्र 1 रन या ठिकाणी पूर्ण केली. त्याच दरम्यान पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, त्यानंतर यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहतोय. उमेक यांनी सध्या 24 या धावसंख्येवर खेळतोय. टीमची टोटल 25 झाली. निम्म लक्ष अगदी पहिल्या 9 बॉलवरच पूर्ण केलंय. 49 करायचे असताना कोणताही गडी न गमावता 25 धावा सध्या धावफलकावर आहेत. करण विकेट मिळवून देईल का येणाऱ्या 3 बॉलमध्ये? हो, ऑन द राईज खेळायचं होतं, कव्हर पॉईंटला ड्राईव्ह करायचं होता. खरं तर फलंदाज विराजला आपण पाहतोय, विराज मडवी. त्याचं अजून खातं उघडलं नाहीये कारण 4 बॉल तो खेळलाय आणि अजूनही कोणती रन त्याच्या बॅटमधून आली नाहीये. दुसऱ्या बाजूला उमेकेने 4 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये आपण पाहतोय 24 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय. टीमची टोटल 25 आहे. 49 करायच्यात. इथे जर गावदेवी ऐरोली संघाला पुनरागमन करायचं आहे तर मात्र विकेट्स आणि विकेट्सच मिळवाव्या लागतील. हो, आणि तो प्रयत्न करतोय. चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून. जसा उमेकेने नॉन स्ट्राईकला गेलाय त्याने मात्र आता फलंदाज विराजवर दबाव वाढवलाय. कारण सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. अगदी वाईड लाईनच्या आतमधून पहा, म्हणजे रूम द्यायचा नाहीये, कोणती जागा बनवू द्यायची नाहीये, फलंदाजाला हवी होऊन द्यायचं नाहीये. यावेळेस बघा चांगला ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफच्या दिशेने बॉल. तिथे हलकंसं फॉर्मलिंग झालंय. दुसरीचा प्रयत्न नाहीये. उमेकेने उत्सुक होता मात्र परत पाठवलं ते विराजने आणि इथे फक्त सिंगल मिळाली. विराजकडे स्ट्राईक राहील. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची टोटल आहे ती 26 धावा, 26 विदाउट लॉस. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 14 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की 12 धावा आल्या होत्या. 26 धावा कोणताही गडी न गमावता उत्कर्ष दिवा विजयाच्या दिशेने हळूहळू मार्गक्रमण करत आहे. दुसऱ्या बाजूला गावदेवी ऐरोली संघाला विकेट पाहिजे. पॉवर प्ले संपलाय आता, त्यामुळे आता फील्ड रेस्ट्रिक्शन खोल्या झाल्यात. त्यामुळे आता इथून पुढे काय अप्रोच असणार बॅटरचा, रिस्क घेणार की सिंगल डबलला प्राधान्य देणार आहे. आणि पुन्हा एकदा राकेश जाधव याच्यावर विश्वास दर्शवलाय. स्ट्रायकर बॉलर आहे कारण दुसरं षटक तो हाताळतोय वैयक्तिक.
आणि त्याच्याकडनं नक्कीच विकेटची अपेक्षा असणार आहे. विराज ऑन स्ट्राईक, कारण शेवटच्या बॉलवर सिंगल आली होती. 26 धावा धावफलकावर आहेत. इथे क्लीन बोल्ड. विकेटची आवश्यकता होती पहिल्याच बॉलवर. थोडासा कमी गतीने टाकलेला हा यॉर्कर लाईनचा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. राकेश जाधवचा करता चेंडू डावकऱ्याचा गोलंदाज आणि परफेक्ट यॉर्कर लाईन. ऑफ स्टंपवर चेंडू लावून लागला आणि पहिला धक्का लागत असताना आपण पाहतोय उत्कर्ष दिवा टीमला 26 आकड्यावर. स्ट्रगल सुरूच होता, कारण 6 बॉलवर तो फक्त एका धावेने खेळत होता आणि थोडासा त्याचा संघर्ष आता संपुष्टात आला असं आपण म्हणूया. राकेशने ते यश मिळवून दिलं आपल्या संघाला, गावदेवी ऐरोली संघाला. मात्र अजूनही त्याचं काम संपलेलं नाहीये, कारण येणार 5 बॉलवर कमीत कमी धावा आणि जास्तीत जास्त विकेट कशा प्राप्त करता येतील त्यासाठी प्रयत्न करावे लागेल. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं की वैभवच्या माध्यमातून शेवटचं षटक जिथे 4 विकेट्स त्याने प्राप्त केल्या होत्या. अशीच कामगिरी किंबहुना एखाद्या गोलंदाजाला इथे करणं अपेक्षित असणारे गावदेवी ऐरोली संघाच्या. नवीन बॅटर आले ते संदीप. पहिल्या बॉलवर विकेट आली. अजूनही 5 चेंडू या स्पेलमधले शिल्लक आहेत. 26 रन, 26 धावा धावफलकावर. अजूनही 23 रनची इथून आवश्यकता असणारे सामना जिंकण्यासाठी. राकेश जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलर लेनचा बॉल किंवा फुल टॉसच टाकला आणि इथे रनआउट साठी मात्र आता तिसऱ्या पंचांना रेफर केलंय ऑनफिल्ड पंचांनी. मनसुबे स्पष्ट होतं की उमे केनीला स्ट्राईकवर आणायचं, त्यामुळे ही एक क्विक सिंगल इथे पूर्ण केली. चला चेक केलं जाईल नक्की या बॉलवर घडलंय काय. लोकनेते चषक आपण पाहतोय 2026 पर्व 6. नवी मुंबईचे शिल्पकार, सुप्रीम ऑफ नवी मुंबई, वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा आपण पाहतोय उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये संपन्न झाला या क्रीडांगणावर. आणि खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी त्या उद्घाटन समयी देखील केलं. फलंदाज नॉट आउट आहे. पॉपिंग क्रीजमध्ये आले होते योग्य मोमेंटला, त्यामुळे इथेही 1 रन मात्र पूर्ण केली जाते. 27 धावा आता धावफलकावर होता. 27 रन्स. उमे केनी पुन्हा एकदा स्ट्राईकवर. त्याची विकेट लवकरात लवकर जर काढली गावदेवी ऐरोली संघाने तर नक्कीच या मॅच मध्ये त्यांची पकड मजबूत होऊ शकते, कारण जोपर्यंत तो मैदानामध्ये तोपर्यंत धावांचं येणं आपल्याला पाहायला मिळणार. अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय खूप चांगला ड्राईव्ह केला होता, तिथे मात्र हलकीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कार्तिक होते आणि तिथे 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळते आणि हे गरजेचं आहे. जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे धावा काढणं गरजेचं, कारण टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की कोणत्या मुवमेंटला सामना फिरेल तुमच्या हातातनं जाईल हे सांगता येत नाही. एखादे 2 चेंडू पुरेसे असतात सामन्याचं चित्र बदलण्यासाठी. थोडासा कमी गतीचा बॉल लवकर पिक करत असताना फेवरेट झोन ऑन साइडला पुन्हा एकदा नी बेंड करत अजून एक आपण पाहते उमे केनीच्या बॅटमधनं हा मॅग्निफिशंट षटकार. चला चेंडू द्यायचा मैदानात. करतोय. तब्बल 35 धावा धावफलकावर लागल्यात. 49 आव्हान होतं आणि फक्त आता 14 रनची इथून गरज असणार आहे. यावरचा विचार केला राकेश जाधवचा
सुरुवात झाली विकेटने, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर मात्र आलेला षटकार ओमेकेनी. पुढ्यात टाकला चेंडू आणि त्याच्यासाठी नक्कीच सुवर्ण संधी होती. ती संधी त्याने स्वीकारली आणि बॉलला ऑन साईडला पाठवलं ते 6 धावांसाठी. राकेश जाधव करेल का कमबॅक? 2 बॉल त्याच्याकडे आहेत अजून. इथे मात्र लाईन खराब आहे. त्याचाही फायदा उचलण्याचा प्रयत्न ओमेकेने केला. दिशा द्यायची होती, आपण पाहिलं फ्लाय स्लिप आणि कीपरच्या मधून, मात्र संपर्क झाला नाही. व्हाईट बॉल येतोय. टीमची टोटल 36 या आकड्यावर, 36 रन्स. एक गडी नक्कीच बाद झालाय. मात्र तरी देखील या मॅच मध्ये उत्कर्ष दिवा संघाचं पारडं आपण वरचढ पाहतोय. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा कमी गतीने टाकलेला बॉल, फक्त दिशा दिली. 1 रन पूर्ण झाली. एक खराब फिल्डिंग. इनसाइड द 30 यार्ड सर्कल अंतर वर्तुळामध्ये 2 धावा चोरणं करता जिगरीचं काम आहे आणि ते जिगर दाखवत असताना दोन्ही फलंदाज. त्याचबरोबर सारसोळे गावचे ज्येष्ठ खेळाडू आदरणीय मदनजी मेहर दादांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम. हो, इथे पहा नजाकत पाहायला मिळाली. ताकद देखील आहे आणि नजाकत देखील आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि पहा 2 धावा पुन्हा चोरल्यात. क्विक रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते षटक संपत असताना. तिसरं आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 40. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. चला, पाण्याची मागणी मैदानामध्ये झाली आहे. पाणी घेऊन जायचं. ही तर जी मेहर दादांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा. लारा दादा मेहर यांच्या शुभ हस्ते मदनजी मेहर दादांचा सन्मान होतोय. सारसुरे गावातील लेजंड खेळाडू आहे. सातत्याने आपण पाहतोय युवा काळापासून, युवा खरं तर वयापासून क्रिकेटची पाळंमुळं त्यांनी देखील रोवली. सारसोळे गावामध्ये असे मदन मेहर दादांचा सन्मान मुख्य मंचावर झालाय. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करूया. चाळीस धावा धावफलकावर. 9 धावांची आता इथून गरज असणार आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. ओमेकेने मात्र हा सामना आपल्या संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकवलाय. उत्कर्ष दिवा. पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहायचे. करावे 11 करावे आणि जय बालाजी रबाळे. लगेचच आपण पुढचा सामना खेळवणार आहोत. गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकामध्ये प्रकाश आपल्याला पाहायला मिळतात. मोठी कामगिरी प्रकाशला करायची, कारण 12 बॉल 9 धावा डिफेंड करणं नक्कीच कठीण परीक्षा असणार आहे. पहिला बॉल तो घेऊन येईल. सामना करतोय तो संदीप. 9ची गरज आहे इथून. अगोदर शफल झाले, पुढे आले, पुन्हा बॅकफुटला गेले आणि गोलंदाजाची दिशा नक्कीच त्याने बिघडवली. वाईट बॉल येतोय. 41 होतोय स्कोर. आता फक्त 8 रनची गरज. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कुशल 11 जय गणेश शारसुळे आयोजित लोकनेते चषक 2026चा रणसंग्राम सध्या थरार अनुभवतोय. अगदी आपटून टाकलेला चेंडू होता. बाउन्सरचा प्रयत्न होता. फलंदाज पुढे आले होते. फॉलो थ्रू मध्ये एक टप्पा चेंडूला अडवलंय आणि इथे डॉट चेंडू येत असताना अजूनही इथून 8 रनची गरज असणार आहे. 11 बॉलचा खेळ आता मात्र शिल्लक असणार आहे. 11 चेंडू 8 धावा. इथे जर डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं, प्रकाशने प्रभावित केलं, त्याच्या गोलंदाजीने इम्पॅक्ट टाकला या मॅच मध्ये, तर नक्कीच गावदेवी ऐरोली संघ कमबॅक करू शकतो. विकेट काढायच्या, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायचंय. रजनी क्रिकेट म्हटलं की चेसिंग तितकं सोपं नसतं. म्हटलं तर एका फटक्याचं काम आहे, अन्यथा शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष आहे. पुन्हा एकदा अप ट्रॅकर ऑन साइडला फिल्डर डाऊन दी बॉल आणि सुंदर झेल टिपत असताना कार्तिकला आपण पाहतोय. विकेट आली आणि आता आपण पाहतोय इक्वेशन देखील बदलत असताना 10 बॉल आणि 8 रनची गरज.
असताना उत्कर्ष दिवा त्यांच्यासाठी थोडासा संघर्ष आता वाढत जात असताना आपण पाहतोय. गावदेवी ऐरोली संघ विकेट प्राप्त करतोय. गोलंदाजी मार्कवर प्रकाश ज्याने वाईडने सुरुवात केली, त्यानंतर डॉट चेंडू हाताळला, त्यानंतर विकेट आली. नक्कीच प्रभावित करतोय. युवा गोलंदाज आहे, युवा टॅलेंट आहे. नक्कीच हे टॅलेंट इथे इम्पॅक्ट टाकेल का या मॅचमध्ये. 10 बॉल 8ची गरज. नवीन फलंदाज वैभव. हो, रायझिंग डिलिव्हरी आपण पाहतो. हलकशा सरप्राईज करून गेलं. बॅटचा बेस ओपन केला होता आणि पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला बॉलला स्टिअर करायचं होतं, मात्र तो प्रयत्न मात्र फसलाय. हे षटक आहे का पुनरागमनाचं, हे षटक आहे का कमबॅक करण्याचं, आता येणारे 3 बॉलच ठरवते. कारण प्रकाशने या ओव्हरमध्ये फक्त एकच रन दिली, तीही वाईडची दिली आहे. त्यामुळे बॅटच्या साह्याने कोणती रन, कोणती धाव या ओव्हरमध्ये या षटकामध्ये तरी आली नाही आतापर्यंत. हो, यावेळी शरीरापासून दूर मात्र जास्तच बाहेर ठेवलं आहे. लाईन खराब. या चुका टाळाव्या लागतील कारण ऑलरेडी तुम्ही दबाव टाकलाय बॅटरवर डॉट बॉल टाकून आणि तो दबाव आता रिलीज होतोय. 1 रन पूर्ण होत असताना वाईडच्या स्वरूपात टीमची टोटल झाली ती 42 धावा. आता 7 रनची गरज. 9 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस मात्र ऑन साइडला उंच खूप गेलाय चेंडू. लांब किती जाईल आणि जेल आता तर निसटलाय. हे चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. मॅचमध्ये तुम्हाला इम्पॅक्ट जर टाकायचा आहे तर या कॅचेस टिपणं खूप गरजेचं आहे. 1 रन देखील त्या दरम्यान मिळते. टीमची टोटल पुढे सरकत असताना 43 धावा धावफलकावर होतात. आता इन बिन 6 रनची गरज आहे. ओमिकेने बघूया याच ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लावतोय की शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना जाईल. मात्र नक्कीच प्रकाशचा आता इथे एक मोठा कस असणार, त्याच्यासाठी कठीण परीक्षा असणार आहे. ओमिकेने समोर आहे. रणनीती आखली जाते. निलेश भोईर असतील, JP असतील, फिल्डिंगची व्यूहरचना बदलत असताना, प्लॅनिंग आखत असताना ते प्लॅनिंग कितपत यशस्वी होईल, कितपत एक्झिक्यूट केलं जाईल हे पाहावं लागेल आता येणाऱ्या 2 बॉलवर. मात्र फुल टॉस आणि इथे आपण पाहतोय बीमर सांगितल्या पंचांनी आणि त्यावर हा मॅच फिनिश करणारा आलाय तो षटकार. बीमर आणि त्यावर षटकार मारत हा सामना जिंकलाय तो उत्कर्ष दिवा टीमने. खूप खूप अभिनंदन आणि गावदेवी ऐरोली संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील.